गावापासून दूरवर डोंगराच्या पायथ्याशी एक जुनी मोडकळीला आलेली हवेली होती। त्या हवेलीला गावकरी अंधारमाया म्हणत असत। रात्रीच्या वेळी तिथे कोणीही जायचं धाडस करत नसे, कारण तिथे एका भयंकर आत्म्याचा वास आहे असं म्हटलं जायचं। गावातल्या जुन्या माणसांच्या सांगण्यानुसार त्या हवेलीत कधी काळी एक श्रीमंत जमीनदार राहायचा। त्याचं नाव रघुनाथराव होतं। त्याने आपल्या बायकोला म्हणजेच मायाला तिच्या अवैध प्रेमसंबंधाच्या संशयावरून क्रूरपणे मारलं होतं। मायाच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा त्या हवेलीत भटकू लागला आणि ती प्रत्येक पुरुषाला आपल्या क्रोधाचा बळी बनवायची। एकदा रात्री गावातला तरुण वीरू मित्रांशी पैंज लावून त्या हवेलीत जायचं ठरलं। मी रात्री तिथे जाऊन येईन आणि तुम्हाला सिद्ध करेन की भूतप्रेत काही नसतं, असं तो मोठ्याने म्हणाला। गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वीरू ऐकायलाच तयार नव्हता। त्याने एक टॉर्च, एक लाकडी काठी आणि थोडं धैर्य गोळा करून हवेलीकडे पावलं टाकली। रात्रीचे 12 वाजले होते। हवेलीच्या दारापाशी पोहोचताच एक थंडगार वारा सुटला। दाराला कुलूप नव्हतं, पण लाकूड इतकं कुजलं होतं की हलकेच ढकलताच ते लगोलग उघडलं। आतमध्ये शिरताच वीरूला एक विचित्र गंध जाणवला, जणू काही कुजलेल्या फुलांचा आणि मातीचं मिश्रण। हवेलीच्या भिंतीवर असलेल्या कातिनीच्या जाळ्यांनी आणि धुळीने ती जागा अधिकच भयावह दिसत होती। वीरूने हवेलीच्या हॉलमध्ये पाऊल टाकलं। टॉर्चच्या प्रकाशात त्याला एक जुना आरसा दिसला आणि आरशामध्ये त्याचंच प्रतिबिंब दिसलं। आणि तेवढ्यात त्याच्या अंगावर शहारा आला, कारण त्याला आरशामध्ये त्याच्या मागे एक सावली उभी दिसली, जी त्याची नव्हती। त्याने झटक्यात मागे वळून पाहिलं, पण मागे कुणीही नव्हतं। त्याचं काळीज धडधडू लागलं। हा भास असेल, तो स्वतःला समजवत पुढे चालू लागला। आणि अचानक त्याला एका खोलीतून हलक्या पावलांचा आवाज आला। कोण आहे? तो जोरात ओरडला, पण उत्तराऐवजी एक हसणं ऐकू आलं, इतकं भयंकर की त्याच्या अंगावर काटे उभे राहिले। आवाज एका खोलीतून येत होता। वीरूने धैर्य गोळा करून त्या दिशेने टॉर्च फिरवली, तर तिथे एक स्त्री उभी होती। पांढऱ्या साडीत, लांब सडक केस आणि चेहरा इतका पांढरा की जणू रक्तच नव्हतं। तिच्या डोळ्यातून काळ्या रंगाचं रक्त ओघळत होतं। वीरू, ती हलक्या आवाजात म्हणाली। वीरू थरथर कापू लागला। तू कोण आहेस? त्याने विचारलं। ती हसली आणि तिचं हसणं हवेलीत सर्वत्र घुमलं। मी माया, आणि तू माझ्या हवेलीत आलास। आता तू माझा आहेस। तिचा आवाज इतका भेदक होता की वीरूच्या हातातली टॉर्च खाली पडली आणि सर्वत्र अंधार पसरला। आणि त्याला तिच्या पैंजणांचा आवाज त्याच्या जवळ येताना जाणवू लागला। वीरू पळायला लागला, पण हवेलीच्या दारापाशी पोहोचताच अचानक दार बंद झालं। त्याने जोरजोरात दार ठोठावलं, पण ते उघडलंच नाही। मागून मायाचा आवाज आला, इथून कोणी जिवंत बाहेर जात नाही। वीरूने मागे वळून पाहिलं, ती त्याच्या अगदी जवळ उभी होती। तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर स्मित होतं आणि तिच्या हातात एक जुनाट खंजीर चमकत होता। दुसरा दिवस उजाडला। गावकऱ्यांनी हवेलीकडे जायचं धाडस केलं। हवेलीचं दार उघडच होतं, पण वीरूचा काहीच पत्ता नव्हता। फक्त त्याची टॉर्च आणि काठी तिथे पडलेली होती आणि आरशात एक नवीन सावली दिसत होती, ती म्हणजे वीरूची। आता दर अमावस्येला त्या हवेलीतून विचित्र विचित्र किंचाळण्याचे आवाज येतात आणि तो आवाज वीरूचा आहे। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।